भेटायचं होतं? मी गॅस पाईपलाईन चेक करायला आलोय. अच्छा, पण आम्ही तर कंप्लेंट नाही दिली. नाही म्हणजे आमच्याकडे गॅस व्यवस्थित चालतोय. नाही, ते एरियामध्येच प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्यांचेच पाईपलाईन्स चेक करायला सांगितले आहेत. बर, या. इकडे पाईपलाईन. तुम्हाला काही पाणी वगैरे? माहेरचा आहे का कोणी तुझा? नाही चेतना काकू. नाही, घरात डायरेक्ट येऊन पाणी वगैरे विचारतेस? अहो नाही काकू, ते गॅस पाईपलाईन चेक करायला आले होते म्हणून मी विचारलं. ते तर 2 आठवड्यापूर्वी येऊन गेले. आता काय काम आहे तुमचं? नाही, ते एरियामध्येच गॅस लीक झालाय. एका बंगल्यात ऍक्सिडेंट सुद्धा झालाय, म्हणून सगळ्या लाईन चेक करायला सांगितलंय. तुम्हाला हवं असेल तर मी साहेबांशी बोलणं करून देऊ शकतो. काही गरज नाहीये. करा तुमचं काय ते काम करा. ठीक आहे मॅडम, तुम्ही बाहेर बसा, मी करतो काम. अजिबात नाही. माहितीये ना बाहेर चोऱ्या माऱ्या किती वाढल्यात. एक तर घरात कोणी नाहीये. तूही जरा लक्ष ठेव. मी इथेच थांबणार. हो, पण काकू तुम्ही आहात तर मी जरा जाऊन येऊ का? लवकर ये. आलेच. हो, करा ना. हा, करतो. इकडे. हा, काय हो दादा, पाईपलाईन पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय करताय? नीट चेक करा. बाकीच्यांकडे झाले तसे ऍक्सिडेंट आमच्याकडे नको व्हायला. नीट बघा. हो हो, करतो. हा, सुमी, अगं मला तुझ्या आमंत्रणाचा अनादर करायचा नाहीये, पण ते घरात येणं म्हणजे. अरे बाबा, या घरचा मोठा जावई आहेस ना तू. मग मी तारिणीला फोन करणारच आहे, पण जावई म्हणून पहिल्यांदा मान तुला दिला. सुमी, एक सांगू का, तू ना मला धनुषच म्हण. काय ते जावई वगैरे ना, ते उगाच फॉर्मॅलिटीज नको ग. ते असं परक केल्यासारखं वाटतं. बर बर, नातू या नात्याने ये, पण ये. हा, चालेल. केदार चल पटकन आपण. सुमीचा फोन आहे.